काल दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं सगळं आंदोलन झाल्याचं आपण पाहिलं, त्यावर पुण्यात तरुणांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालचं सगळं तुम्ही माध्यमांमध्ये बघितलं असेल. एक तरुण म्हणून काय प्रतिक्रिया? खूप वाईट वाटलं मला बघून ते. आणि देश खरंच तानाशाहीच्या दिशेने चालला आहे. ओके. आणि ज्या प्रकारे 1930मध्ये आपला देश इंग्रजांचा गुलाम होता, जसा काठ्या मारायचे, त्याच प्रकारचं कृत्य मोदी सरकारने केलं आहे. आणि आत्ता फक्त आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नको आहे, बल्कि दिल्ली पोलीस ज्याच्या अंतर्गत आहे, होम मिनिस्ट्री, त्यांचा पण आम्हाला राजीनामा हवा आहे. पुण्यातून जेव्हा तुम्ही हे सगळं दृश्य पाहत होते तेव्हा रिॲक्शन काय होती तुमची? अत्यंत दुःखद घटना होती. इथे फक्त जे काल जो तिकडे जी परिस्थिती होती ती जालियनवाला बाग, जे ब्रिटिशांनी आपल्यावरती भारतीयांवरती अत्याचार केले, त्यांना मारले, त्या प्रकारची स्थिती ही आठवली. ज्या प्रकारे त्यांना घेरून ठेवलं, ज्या प्रकारे त्यांना सोडलं नाही, तसे लाठीचार्ज केले. 16 वर्षाची मुलं यांना खूप मारलं, त्यांना रक्तबंबाळ केलं. हे खूप चुकीचं होतं. आणि इथेच लोकशाही, जगातली मोठी लोकशाही ही फेल झाली, मी असं म्हणेन. तुम्ही या सगळ्या घटना जेव्हा पाहता, तिथे काही मुली देखील आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहतो. हे सगळं जेव्हा तुम्ही बघत होता तेव्हा तुम्हाला पुण्यातून काय वाटत होतं? काल घडलेली घटना हा काळा दिवस म्हणून इतिहासात मोजला जाईल. कारण की टी व्हीमध्ये जेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस वगैरे म्हणतात की पोलिसांवर दगडफेक झाली, पोलिसांच्या गाड्या उचलल्या, फेकल्या, त्यांना विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली ती दिसली नाही. विद्यार्थी रस्त्यावर पडले होते, त्यांच्यावर पाय टाकून पोलिस जात होते, हे त्यांना दिसलं नाही. त्याच्याबद्दल त्यांना भाष्य करू वाटलं नाही. पोलिसांवर हे झालं म्हणून पोलिसांनी हे केलं. पण विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवतात. म्हणजे काय ते गुंड झाले का? त्यांना गुंड म्हणून हे केलं जातं आहे. आपली पोळी भाजण्यासाठी आंदोलनात आले होते हे बोललं जातं आहे. 20 दिवस जेव्हा अनशनाला बसले होते तेव्हा त्यांच्याकडून एकही व्यक्ती दखल घ्यायला गेली का? आता हे प्रकरण झालं तर अंग काढून घेण्यासाठी सांगतात की पोलिसांवर दगडफेक झाली म्हणून पोलिसांनी चार्ज घेतला. तुम्ही स्वतः मला वाटतं जंतर मंतरवर गेला होता, तिथलं दृश्य तर तुम्ही बघितलं. मागचे इतके दिवस आणि कालचा दिवस काय तुम्हाला विशेषत्वानं फरक? गेले 3 दिवस तिथं मी होतो. ज्यावेळी आमचा जो संसद मार्च निघाला त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेटिंग टाकून सगळ्या विद्यार्थ्यांना अडवलं होतं. आणि त्यानंतर पोलिसांनी अचानक लाठीमार करायला चालू केला. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. आणि त्यामध्ये जे पोलीस तर होतेच, त्याबरोबर भाजपचे कार्यकर्तेसुद्धा होते. कारण का त्यांचे जे नेमप्लेट्स होते ते नेमप्लेट्स गायब होते. तोंडाला रुमाल त्यांनी बांधलेले होते. त्यांच्या कानामध्ये बाली होत्या. काहींच्या हातामध्ये एक विशिष्ट संघटना जी RSS आहे ती राख्या घालते, त्या राख्या होत्या. आणि हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारलं की त्यांच्या काट्या होत्या, त्या काट्यांना खिळे होते. तर ते विद्यार्थ्यांच्या मानेवरती, डोक्यावरती त्या खिळ्यांनीसुद्धा मारहाण झालेली आहे. आणि विद्यार्थी अक्षरशः गल्ल्यागल्ल्यांमध्ये पळत होते. पोलीस त्यांच्या पाठीमागे लागलेले होते. एका मेट्रो स्टेशनमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांना कैद केलं. आणि त्यानंतर फक्त एक विद्यार्थी जाईल असा दरवाजा त्यांनी ओपन केला आणि त्यातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मारहाण केली. मुली अक्षरशः रस्त्यावरती पडलेल्या होत्या. त्यांच्या पोटावरती, छातीवरती पोलिसांनी अक्षरशः पायानं त्यांना तुडवलं. आणि इतकं वाईट ही परिस्थिती होती की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आम्ही मलासुद्धा मारहाण झाली, मलासुद्धा काठ्याने मारलं पोलिसांनी, तरीसुद्धा आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. अक्षरशः सगळी विद्यार्थी रडत होते आणि पोलीस मात्र हसत होते. हा इतका हिंस्रपणा बघून लोकशाहीवरचा आपला विश्वास हळूहळू ढळू लागतो. आणि कदाचित देशभरातील युवकांचं, विद्यार्थ्यांचं हेच झालं असेल की लोकशाहीवरचा विश्वास त्यांचा ढळू लागला असेल. जेव्हा विद्यार्थी साहजिकपणे सोशल मीडियावरती, वर्तमानपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये हे बघतात, तेव्हा तुमच्या सगळ्या यंगस्टर्समध्ये काय चर्चा होती? आज या कालच्या ज्या घटनेमुळं देशभरातले युवक संतापलेले आहेत, विद्यार्थी संतापलेले आहेत. आपण जर बघितलं जगभरातल्या अनेक क्रांत्या ह्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तशाच पद्धतीची क्रांती देशामध्ये 100% होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. काल विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाली. त्याच्यामध्ये मारहाण करणारे पोलीस होते आणि पोलिसांसोबत पोलिसांच्या वेशात आलेले विशिष्ट संघटनांचे कार्यकर्ते होते. चप्पल घालून दाढे वाढवलेले पोलीस कधी आपण बघितले नाहीत आयुष्यभरामध्ये. नीच्या खाली मारहाण केली पाहिजे, लाठीचार्ज केला पाहिजे, हे त्या ठिकाणी कायदेशीर नियम असताना विद्यार्थ्यांची माथी फोडण्याचं, त्यांच्या पाठीवरती मारण्याचं, मुलींना वेगळ्या प्रकारे मॉलेस्टेशन होईल अशा पद्धतीचे मारहाण त्या ठिकाणी झालेले आहे. कालच्या घटनेनं खरं तर हा त्यांनी फुल स्टॉप दिलेला नाही, हे तर खरी सुरुवात केलेली आहे. कारण देशभरातला युवक आज संतापलेला आहे आणि हे 100% सरकार उलथवल्याशिवाय हा युवक शांत बसणार नाही. ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही वर्षामध्ये घडत आहेत, पेपर फुटत आहेत, कुठल्याच पद्धतीची जबाबदारी स्वीकारण्याचं ह्या मोदी सरकारचं धोरण नाहीये. एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी इतके दिवस लागत आहेत, म्हणजे नेमकं काय गौडबंगाल या सरकारमध्ये सुरू आहे आपण समजून घेतलं पाहिजे. यामध्ये अमित शहा
ज्यांच्या अंतर्गत हे दिल्लीचं पोलीस आहे, त्यांनी ज्या पद्धतीचा अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवरती केला, त्यामुळे अमित शहाचा देखील राजीनामा झाला पाहिजे आणि त्या प्रधानचा देखील राजीनामा झाला पाहिजे. धर्माला वाचवायला आल्यानंतर हे लोक आज धर्मेंद्रला वाचवत आहेत, अशी परिस्थिती आपण या देशामध्ये बघतोय. फार विदारक चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि युवकांच्या संतापाला या भाजपच्या सरकारला सामोरं जावं लागेल आणि हे सरकार उलटवून टाकल्याशिवाय आता देशातले युवक शांत बसणार नाहीत. ही आग देशभरात पसरलेली आहे. काय काय म्हणणं आहे तुमचं सगळं? जी घटना 20 जुलै रोजी जंतर मंतरवर झाली, आपण पाहतोय की गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतरवर विद्यार्थी हे आंदोलन करतायत. आंदोलन कशासाठी करतायत तर जे नीटमध्ये मृत्यू पावलेले आहेत विद्यार्थी, जी नीटचा पेपर लीक झाला त्याच्यामध्ये मृत्यू पावलेले विद्यार्थी आहेत, तर त्यांना न्याय मिळवण्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्यासाठी तिथं आंदोलन करत होते. परंतु शांततापूर्ण आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी, जे की देशाच्या गृहमंत्र्यांनी दिलेले म्हणजे निर्देश दिलेल्यानुसार दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला. तर त्या लाठीचार्जमध्ये त्यांनी फक्त विद्यार्थ्यांवरच लाठीचार्ज केला नाही, तर या देशाच्या येणाऱ्या भविष्यातील जे भक्कम पाया म्हणून आपण मानतो युवक, त्या युवकांच्या स्वप्नांवर या देशातील व्यवस्थेनं पाणी सोडलेलं आहे. त्याच्यामुळं या देशातील धर्मेंद्र प्रधान असतील किंवा मग जे कोणी असतील सत्तेतले अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आपण बघतोय की वेगवेगळ्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. साधारण जेव्हा ही सगळी घटना तुम्ही बघत होतात, तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं पाहता? जेव्हा ही सगळी इतक्या हिंसर पद्धतीने मारहाण सुरू होती, तेव्हा तुम्हाला पुण्यातून काय वाटत होतं? अक्षरशः ज्यावेळेस ते फुटेज आणि व्हिडिओज आपण बघत होतो तर काळीच पिरवटून जात होतं. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण होत होती, 18 वर्षाच्या खालची असतील, मुलं असतील, मुली असतील, पोलीसवाले काहीही बघत नव्हती. त्यांना गृह खात्याकडून किंवा सरकारकडून असे आदेश होते की हे दडपशाहीने आंदोलन समाप्त करायचं. पण सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यावी की तरुण या देशाचं भविष्य आहेत. भारत हा असा देश आहे जिथं तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. हे जर एकदा पेटले तर यांना उभं राहायला सुद्धा जमीन भेटणार. तर सरकारने हे जरा गांभीर्याने घ्यावं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या काय आहेत, फक्त शिक्षण व्यवस्थेबद्दल पारदर्शकता मागतायत, असं काय मागतायत? आता तर ही मागणी प्रधानांपासून तर प्रधानमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचली आहे. यासाठी सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त सरकार आहे. काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट तर ही आहे की नैतिक जबाबदारी घ्यायला सरकार नाही म्हणते. जी सरकार मतपेटीतून निवडून आली आहे त्यांची काहीतरी अकाउंटेबिलिटी आहे या देशातल्या जनतेप्रती, या देशातल्या युवकांनी आणि विद्यार्थ्यांप्रती, ते त्यांना मान्य नाही. एखादी गोष्ट जर तुमच्याकडनं चूक झाली आहे, ही चूक मान्य करणं मोठ्या मनानं हे सरकारची जबाबदारी आहे. आणि असं असताना देखील जर सरकार हे करत नसेल तर खरंच सरकारने हे विचार करायला पाहिजे की आपण कुठं आलेलो आहोत. आपण भारतीयांचं प्रतिनिधित्व करत आहोत. याच भारतामध्ये लालबहादूर शास्त्री झाले, ज्यांनी रेल्वे मिनिस्टर असताना राजीनामा दिलाय, नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. अशाच पद्धतीने कित्येक काँग्रेसच्या नेत्यांनी असतील किंवा इतर जे समाजवादी नेते असतील, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जेव्हा जेव्हा या देशामध्ये काहीतरी विपरीत घडलेलं आहे तेव्हा राजीनामा देण्याचं काम केलंय. हे इतके निष्ठुर आहेत की यांना कुठलीही नैतिक जबाबदारी स्वीकारायची नाही आणि अत्यंत खेदजनक आणि गांधी आंबेडकर यांच्या देशामध्ये आपण राहतो या गोष्टीला काळिंबा फासणारी आहे. निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.